आणि रेणुका माता यांच्या पोटी अक्षय तृतीयेला परशुरामांनी जन्म घेतला. विमलासुराचा पराभव करून भगवान परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली. यामुळे गुजरात पासून केरळ पर्यंत या भागाला देवभूमीच म्हटले जाते. हे वसईतील शंकराचार्यांचे निर्मळ येथील पुरातन मंदिर. हा पहा वसईचा ऐतिहासिक किल्ला. कोकण पट्ट्यातील निसर्ग म्हणजे देवाचे वरदानच होय. आपल्या पूर्वजांनी तलाव, बावखर यांची निर्मिती केली. तलावावर चालणारा हा रहाट. या रहाटातून पारंपरिक शेतीला पाणी पुरवठा होत असे. मोराचा मानकार डौल मानता जग रामाचा बाणाकार जग बाणाता तन सर्जाची हनम जोडी तन सर्जाची हनम जोडी पुन्हा हुरी तहाती घोडी माझा राजा रे पुन्हा हुरी तहाती घोडी माझा राजा रे. ताडाच्या झाडावर चढून ताडगोळी व ताडी काढणारा हा भंडारी समाज. खोलवर समुद्रात जाऊन मासेमारी करून आपली उपजीविका करणारे हे आपले कोळी बांधव. दर्याचा राजा डोलकर 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 दर्याचा राजा घर पाण्यावरी पंधराला करतो येगा. हे असे आपले निसर्गरम्य कोकण. पण काळाप्रमाणे इतके नवनवीन उद्योगधंदे येऊ लागले. औद्योगिकरण वाढले. आणि त्यामुळे नागरिकांची लोंढीच्या लोंढी येऊ लागली. मग सुरू झाली झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल. डोंगर फोडले गेले. जिथे जिथे हिरवीगार वनराई होती, शेती होती, थंडगार वातावरण होतं, तिथे सिमेंटचं जंगल म्हणजेच मोठमोठे टॉवर उभे राहू लागले. त्यामुळे काय झालं? वातावरणातील गारवा गेला. भयंकर उष्णता वाढली. निसर्गाचं ऋतुचक्र बिघडलं. अवकाळी पाऊस येऊ लागला. थंडी गायब झाली. या बदलामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला. सगळीकडे दरड कोसळणं, जमीन खचणं असे सगळे प्रकार पाहायला मिळू लागले. निसर्ग निर्माण करताना विधात्याने जराशी देखील चूक केली नाही. पण मनुष्य जातच कृतज्ञ. सुंदर सृष्टीला उद्ध्वस्त ओसाड करून टाकलं. हे परमेश्वरा, आता या अखंड मानव जातीला, या विश्वाला तुझी गरज आहे रे. अधर्माचे राज्य पृथ्वी तलावर आलेले असताना तू धर्माचे रक्षण करण्यासाठी अनेक युगात जन्म घेतलास आणि अधर्मियांचा काळ झालास आणि माणसांमधली सत्सद विवेक बुद्धी जागृत केलीस. तसाच आताही तू जन्म घे आणि या पृथ्वी तलावरील जीवसृष्टीचे रक्षण कर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय